आमचा हा शूटिंग आहे हे काय आले बघा सर. सरांची बाईट घेऊ का आतमध्ये? खानपीन चालू आहे का? ठीक. आले सर? रोहित आले? अरे नाही नाही मी इथंच आहे, आतमध्ये होतो. आले सर. नाही नाही आताच काढले. प्रदर्शन आहे वरती आपल्या फोटो प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन आहे वरती. भोसले सर आणि गायकवाड सर. इकडे घ्या. नमस्कार. जाऊन येतो पुस्तक प्रदर्शन. थांबा ना, सरांनी लिहिलं ना. हाय आयटम बरोबर आले असते तर. काय करतोय सध्या? सर MRT करतो सध्या. MRTला आहे. 6 महिन्याकरता गव्हर्नमेंटने ऑर्डर दिली आहे. 4 महिने झाले. 3 महिने 6 महिने का ऑर्डर? त्यांनी काय आहे त्याची पाहिजे रूल्स फ्रेम करणार होते म्हणून मग MRTला अगदी त्यांनी डाऊनग्रेडच करू शकतो. नाही, रूल्स फ्रेम करायला लागले. ते फ्रेम व्हायला वेळ लागणार आहे. म्हणून तोपर्यंत मग 6 महिन्याकरता टेम्पररी ऑर्डर. बापूंचे स्वागत आहे. उद्योग आम्ही करतो. महिला सरकारी अधिकाऱ्यांचे चित्र फोटो असं लावलंय. अरे वा. तुझ्या बाजूचं सर ऐकतो सर. अरे वा. डॉक्टर साहेब वेलकम. बापू आले, साहेब आले. एका जोडे एक मिनिट सर, आम्हाला जाऊ द्या. हे होतो आरोग्य अधिकाऱ्यांकडे. कक्ष
येस सर अरे सर रोड किल सर त्याच्यावरती रिसर्च पेपर पण झाला होता. आणि काही इंटॅक्ट पण आहे का? हो आणि काही ठराविक स्पॉट आहेत की तिथे त्या होतातच किल रोड किल. सर हे प्रमोदची चित्र प्रमोद आपला आय एस ऑफिसर रिटायर झाला तो शेवटी याला सैनिक कल्याण त्यांनी आफ्रिकेमध्ये इतर ठिकाणी सर आपला बारामतीतला आहे ना 3 आहेत त्याच्यात. एक मागं पण आहे हे कुठलं गाणं आहे? तुमच्या गावचं आहे. नाही हा बापू तुमच्या गावचा आहे. मला माहिती. कोणता? वाघाचं म्हणतात. बिट्ट्या. झाला ना जयपूर आमचं गाव आहे पंताची किल्ली. पंताची किल्ली म्हणून गाव आहे. कोरेगाव तालुक्यामध्ये. त्यामध्ये देवीचं मंदिर आहे. अगदी टोकावर आहे. घेतलं कसं घेतलं तर ते आकाशी गंगा आहे ना मग त्याच्यासाठी तसं घेतलं. असं वाटतं की असं शिखरावर आहे. सर मायग्रेशन हे मायग्रेशन मसाई मारा म्हटलं हे काही झाले उड्या मारताना दुराळा झालेला आहे सगळं असा झुंडच्या झुंड झुंड्याच्या झुंड. हे मसुरीचं आहे का हे? भूतानचं आहे सर भूतानचं आहे ना. हा तो भूतानचा मसाला की हा मांडू माहिती ना सर त्याला आपली कला बघा कशी म्हणजे आतला पॉईंट आहे आणि ते शेवटपर्यंत तसेच काम येतात म्हणजे पुढे लहान झालं एक सारखी. तू एवढा मोठा कलाकार आहे मला आज कळालं. प्रशासकीय अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच प्लॅटफॉर्म उपलब्ध दोन्ही म्हणजे कला आणि त्यांचं साहित्य सुद्धा. मी साहेबांना पहिल्यांदा भेटलं, साहेबांनी पत्र वाचलं लगेच सही केली, एका मिनिटात सही केली. फारच चांगला उपक्रम आणि क्वालिटी बघितल्यानंतर सर 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 पुढे जाऊया आम्हाला. प्रमोद फोटो काढला ते सगळे लोकेशन बहुतेक आपल्याला तुमच्या बरोबर सांगतो म्हणजे तुमच्या मध्ये येणार नाही. नो प्रॉब्लेम ठीक आहे. आमचं कसं व्हिडिओ शूटिंग त्यामुळे काय फरक पडत नाही. आणि त्याच्यामध्ये तो धुराळा झालेला आहे हा ते नाईट स्काय खूप सुंदर आहे. सर आमच्या किनी गाव आहे ना तिथलं ते मंदिर आहे. नाईट स्काय काय सुंदर आलंय. त्याला काय दिलं हा नाही रात्रीचं कळलं त्याला टायमिंग हा 30 सेकंदाचा टायमिंग दिलेला. Nice. It's come like one of those सर हे 200 वर्ष जुनं आहे. राखला वगैरे करतात की नाही तिथे पाहायला Night sky सध्या center. गाव तिथं आकाश चांगलं राहतं. सर औंध संस्थांचं आमचं गाव आहे. तिथं त्यांनी जसं औंधला बांधलेलं आहे तसं इथं पण बांधलेलं आहे. हे पण एकच मंदिर आहे. राऊंडचं बघितलं मी. तुमचंही यायला पाहिजे. सर पुढे जावं की सर. हो. तिथं आकाशाला असं
तुरकट पारा क्लिअर अँबिएंट लाईट काहीच नाही ना. हा सेल्टॅक्सला जॉईंट कमिशन आहे. इथे घेऊ कॉर्नरला सगळे मागे या, मागे. यशवंत ये. इकडे इकडे या. यशवंत या बाजूला. सर मागे. यशवंत आम्ही वरती. माझं व्हिडिओ शूटिंग आहे त्यामुळे ते इथं केशवराजे रूम पाणी ते काय झालं, केशवराजेचं सिलेक्शन नाही झालं, यांचं सिलेक्शन झालं महापालिकेत. करंदीकर सर. करंदीकर सरांना बोलवा. सर सर फोटोसाठी. सर फोटोसाठी 1 मिनिट या सर. त्या बोर्डे सर नमस्ते. नमस्कार. एक कला शिक्षक आहे. सर PMC एम्प्लॉय सर हे सर ह्यांनी केले बरं का सर हे. काय नाव तुमचं? अंकुश खान. कुठे नोकरी करता? महानगरपालिका. अलीकडेच गेले ते मनोहर सोबत तू लिहिलंच नाही त्याच्यावर. भारी लिहिलेस तू. माणूसच भारी आहे. त्याच्यावर एवढं ह्याच्यात लिहिणं पुस्तकाचा विषय आहे. Always fine. And what a pleasure to see you. Yeah. पुणे महापालिकेचे लॉ ऑफिसर आहे. मी पुस्तकं बघतो. शासकीय अधिकारी पुस्तकं ठेवतात. फक्त शासकीय अधिकारी. धर्माधिकारी सर अजून तुम्हाला वेळ मिळतो का सर पुस्तक वाचायला आणि मिळतो ना. आणि वाचता तुम्ही त्यातनं? अर्थातच हो. क्या बात आहे सर, क्या बात आहे. इनफॅक्ट वाचण्यातल्या आनंदाची तुलना दुसऱ्या कुठल्याच आनंदाशी करता येणार नाही. क्या बात. मग आजची पिढी वाचत नाही ह्याच्याबद्दल तुमची खंत आहे का? नाही नाही, माझी नाही आहे. माझा तरुण पिढीशी संबंध आहे जवळनं. माझ्याशी संबंधात आणि प्रमाण मोठं आहे. त्यामुळे मी अजिबातच असा काही निराश उदास वाचतात मुलं. मला वाटतं उलट वाचण्याच्या योग्यतेचं काहीतरी त्यांना देणं ही आपली ही गरज आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सर. मॅडम उभे राहा ना, फोटो काढतो. आम्ही देतो. सगळे कुणाचं घ्यायचं असा प्रश्न एकापेक्षा एक. आजोबाच्या जीवला. अच्छा असं. हो सर. करी सर तुम्हाला म्हणजे वेळ मिळतो का सर वाचायला म्हणजे आता आणि वाचता तुम्ही? वाचायला नेहमीच वेळ मिळतो आणि क्या मिळायलाच बात. पाहिजे. ज्याला काढता. मिळत नाही ते अनफॉर्च्युनेट आहे. हो मी बाहेर सारखा म्हणजे सरांकडे एक फोटो. नितीन नितीन प्लीज. एक मिनिट. सॉरी. तुम्ही वरती या. साहित्य टुडे दिस हॉल इज द मोस्ट व्हॅल्युएबल. हो हो.
कंट्रोलमध्ये राहा जरा. नाही नाही, आमचं माझी बसला सर्व गोष्टी लाईव्ह करणं गरजेचं. नाही नाही नाही, तसं नाही. बापरे, कुणाचं घेतं आणि कुणाचं नाही असं झालंय. वा. लक्षात पण येतात ना हे विषय की मगर हे लक्षात येतं, म्हणजे गोगलगाई लक्षात येते, कासवे लक्षात येतं. पण नंतर त्याला काय थोडंसं कट पेस्ट करून काय फक्त ह्याच्यावर थोडंसं मी कारण केलं मॅडम असं रिस्पेक्ट. व्हेरी गुड मॉर्निंग. त्यांचं घेतलं ना रस्त्यात होईल सर. आले का सर का थांबलं.
सर मध्ये सर कळेला फक्त सर कळेला इकडं नाही तुम्हाला नाही येस 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 नाही आमचे माझं TV 10 म्हणून आहे यूट्यूब चॅनल आहे तर महानगरपालिकेचं स्पेशली करतो साहेबांना विचारून कॅमेरामॅन कुठे महापालिकेत नाही कल्पना नाही ते कधी वेळ नसतात पोलीस नाही हे प्रायव्हेट हे आमचं आम्ही बोलवलं सर मी कवर करतो सर सगळं लाईव्ह कवर आहे कॅमेरा येस हे काय फोटोसुद्धा ह्यातनं काढता येतो फोटो देऊ आय कॅन गिव्ह यू फोटो ऑल्सो अजून हॅलो मागं 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 या सर मधनं नमस्कार. कार्यक्रम सुरुवात होणार आहे. सर्व रसिकांना विनंती आहे की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. सभागृहातील पुढील 2 रांगा ह्या अतिविशेष मान्यवरांसाठी राखीव ठेवलेल्या आहे. रसिकांनी कृपया स्थानापन्न व्हावं. सभागृहातील पुढील 2 रांगा ह्या अतिविशेष मान्यवरांसाठी राखीव आहेत. निधी पुणे महानगरपालिका संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन आज पार पडत आहे. याची सुरुवात आपण महाराष्ट्र गीताने करत आहोत. सर्व रसिकांना मी विनंती करते की कृपया त्यांनी जागेवर उभे राहावे. कृपया आपले मोबाईल सायलेंट करावेत ही विनंती. जय जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा. वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी.
पाणी पाता महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा भीतीन आम्हा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गरजतो सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभूराजा दरी दरी पुन्हा नाद बंधना महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची देणी कोणाची मनगटे खेळती मधेनी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधनाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी भिजला देश गौरवासाठी भिजला दिल्लीचेही सक्त राहते तो महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा धन्यवाद. आदरणीय करंदीकर साहेबांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यावे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. जैसी दीपान माझी देवटी कार्तिकी माझी पौर्णिमा गोमटी तैसी भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम तैसी संतांमध्ये गोदावरी का पूर्वतांमध्ये रत्नागिरी तैसी भाषामध्ये साजरी मराठी पै हरळामध्ये रत्नकिळा पुष्पांमध्ये कमळ तैसी भाषा सोज्वळा शोभिवंत दिसे दुर्गावरील शोभेसरी का मुक्ताफळे शोभते हारी तैसे शोभे भाषा माझारी मराठी पै तीर्थांमध्ये काशी व्रतांमध्ये एकादशी भाषांमध्ये तैशी मराठी शोभिवंत परिमळामध्ये कस्तुरी की अंबरामध्ये शंभगरी तैसी मराठी सुंदरी भाषा ऐसी मराठी सुंदरी ते संस्कृता शोधी करी षटिक बैसवा हृदय मंदिरी अज्ञाताची. पाकिस्तान याच्या बीजातनं निर्माण केलेलं आहे. हे रोपटे यशदा या संस्थेच्या भूमीत रुजवले जाणार आहे. यशदा महाराष्ट्र शासनाची शिखर प्रशिक्षण संस्था शासकीय अधिकाऱ्यांना त्यांचे ज्ञान कौशल्य क्षमता वृद्धिगत करणारी संस्था शासकीय अधिकारी वर्गाची प्रशिक्षणाची पंढरी. त्या भूमीत काही वर्षांनी हा आझाद वृक्ष आणि सुवर्ण पिंपळ रुजवेल फोफवेल तेव्हा प्रशिक्षणाधी अधिकारी यांच्या मनात साहित्यात कलेचा वारसा पुढे जतन करण्याचे बीज आपसुकच निर्माण होईल. आजान वृक्षाची पाने जाणं जो बक्षून करील अनुष्ठान त्याचे साध्य होईल ज्ञान यात संशय नाही असे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज सांगून गेलेले आहेत. अशा या आजान वृक्षाला जलार्पण सोहळा मान्यवरांच्या हातून होत आहे. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता दूरदृष्टी अचूक निर्णय क्षमता याचा सुंदर मिलाप असणारे करारी व्यक्तिमत्व अत्यंत तडफेने नानाविध महत्वाचे निर्णय घेण्याची आणि ते त्याच पद्धतीने तडीस नेण्याची जबरदस्त क्षमता असणारे आदरणीय तडीस साहेब यांचा सत्कार आपण स्मृतिचिन्ह
गुलाबपुष्प आणि पुस्तक देऊन करत आहोत आदरणीय खरीद साहेब. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष श्री शेखर गायकवाड सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री राजीव नंतर, उपायुक्त पुणे महानगरपालिका यांना. प्रशासनातलं एक मृदू व्यक्तिमत्व आपल्याला संमेलन अध्यक्ष म्हणून लाभलेलं आहे. सगळ्यांना आपलेसे वाटणारे शेखर गायकवाड साहेब. यानंतर श्री अविनाश धर्माधिकारी सर, माजी सनदी अधिकारी यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री आनंद भंडारी, अतिरिक्त आयुक्त भूमी अभिलेख यांना. धर्माधिकारी सर प्रशासनाचा गाढा अनुभव आणि अनेक विषयांचा सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्व. आपल्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना तसेच नागरिकांना देखील ते सुपरिचित असेल. यानंतर मी विनंती करते आदरणीय राजीव नंतर साहेबांना की त्यांनी पुणे विभागाचे विभागीय आयुक्त श्री चंद्रकांत कुलकर्णी साहेब यांचा सत्कार करावा. प्रशासनाच्या कामकाजासोबतच जनसामान्य नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या हितासोबत कायमच जागरूक असणारे आदरणीय कुलकर्णी साहेब यांचा सन्मान आपण स्मृतिचिन्ह, पुष्प आणि पुस्तक देऊन करत आहोत. धन्यवाद सर. डॉक्टर राजेंद्र भोसले सरांचं स्वागताध्यक्ष या संमेलनाचे स्वागत करण्यासाठी मी श्री आनंद भंडारी यांना आमंत्रित करते. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब या कार्यक्रमासाठी ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला पाठबळ उपलब्ध करून दिलेलं आहे, किंबहुना ज्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम होणं जरा अवघडच झालं असतं असे आदरणीय भोसले साहेब. त्यानंतर माननीय श्री राजेश पांडे साहेब, विश्वस्त नॅशनल बुक ट्रस्ट या संमेलनाचे निमंत्रक श्री सुनील महाजन यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते श्रीमती आशा राऊत, उपायुक्त PMC यांना. संवाद पुण्याचे सुनील महाजन साहेब. यानंतर माजी सनदी अधिकारी आणि माजी संमेलनाध्यक्ष श्री भारत सासणे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री प्रमोद यादव साहेबांना. यादव सर सासणे सरांचं स्वागत करत आहेत. डॉक्टर किरण कुलकर्णी सर आवर्जून इथे उपस्थित आहेत, अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री प्रमोद यादव सर यांना विनंती करते. यानंतर श्री संजय चौधरी, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट यांचं स्वागत करण्यासाठी मी चेतना केरुळे मॅडम यांना आमंत्रित करते. श्री वसंत मस्के या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. त्यांचा सन्मान श्री राजीव नंदकर, उपायुक्त पुणे महानगरपालिका यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्री सचिन इटकर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सत्कार डॉक्टर श्री राजीव नंदकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर या पहिल्या साहित्य संमेलनाच्या सोहळ्याचं प्रास्ताविक करण्याकरता मी आमंत्रित करते संवाद पुणेचे सर्वेसर्वा आदरणीय सुनील महाजन सर. नमस्कार. आपल्याला माहिती आहे की संवाद पुणे ही संस्था गेली 30 वर्ष पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नाट्य, चित्रपट, साहित्य, संगीत या क्षेत्रामध्ये
कार्यरत आहे. संस्थेच्या वतीनं अनेक उपक्रम सांस्कृतिक क्षेत्रात घेतले जातात. बाल चित्रपट महोत्सव असेल, दिवाळी पहाट, बालनाट्य संमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलन असे अनेक उपक्रम आपण संस्थेच्या वतीनं सातत्याने घेत असतो. या संमेलनाचा उद्देश असा होता की मी अनेक अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या कामासाठी भेटायला जायचो आणि काही मंडळींची पुस्तकं मला त्या निमित्ताने भेट मिळायची आणि अनेक बघता जेव्हा वाचनालयामध्ये जायचं किंवा लायब्ररीमध्ये जायचं तिथे पण ही पुस्तकं मला बघायला मिळायची आणि मी असं ठरवलं की ही सर्व मंडळी वर्षभर त्यांच्या क्षेत्रात कार्यरत असतात, काम करत असतात आणि या लेखकांना कुठेतरी एक चांगलं व्यासपीठ मिळावं, त्या कवींना चांगलं व्यासपीठ मिळावं, त्या दृष्टिकोनातनं मी गायकवाड सरांना विनंती केली की आपण या संदर्भामध्ये काही करता येईल का. मग त्यांनी सांगितले की हरकत नाही काही, आपण या निमित्ताने जी मंडळी या क्षेत्रात लिहितात त्या मंडळींशी संपर्क साधूया. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेची मराठी भाषा विभाग जो आहे ही संस्था आहे की शासकीय अधिकाऱ्यांचं पहिले संमेलन घेण्याचा मान पुणे महानगरपालिकेला भोसले साहेबांनी मिळाला. हा या वर्षीचा हा पायलट प्रोजेक्ट आहे. आम्ही अनेक मंडळी 2-3 दिवस आम्हाला फोन करतायत. मग पोलीस क्षेत्रातले असतील, सैनिक क्षेत्रातले असतील, काम करणारे अधिकारी अनेक मंडळींचे आम्हाला फोन येत आहेत की जे मंडळी लिहित आहेत, कवी आहेत, कथाकथन करतात. पुढच्या वर्षी एक चांगल्या प्रकारचं संमेलन या निमित्ताने परत आपण एकदा घेऊया. यावर्षी हा पहिला प्रयत्न आहे. अनेक मंडळींशी संपर्क साधता आला नाही. ज्या ज्या मंडळींशी आम्ही संपर्क साधला त्या मंडळींना या ठिकाणी या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही निमंत्रित केलंय. व्यासपीठावर असलेली सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिली. पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे या दोन्ही संस्थांच्या वतीने व्यासपीठावरच्या सर्व मंडळींचं मी स्वागत करतो व व्यासपीठाच्या समोर असलेले आपण सर्व रसिक आपणही या कार्यक्रमाला सकाळी उपस्थित राहिला आपले या सर्वांचे स्वागत करतो. माध्यमांचं मी स्वागत करतो कारण काल आपण कलादालनामध्ये प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. त्याचंही खूप चांगल्या प्रकारचं उद्घाटन झालं. माध्यमांनी त्याला चांगली प्रसिद्धी दिली. पुढच्या वर्षी आपण महाराष्ट्र शासन असेल, महानगरपालिका असेल आणि आणखी संस्था आहेत. काल यजदाच्या संचालकांनी सांगितलं की यजदा सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी पुढच्या वर्षी होईल. आपण या निमित्ताने हे वेगवेगळे कार्यक्रम शासनाच्या अधिकाऱ्यांसाठी घेत जाऊ. संवादच्या वतीने यावर्षी मी पहिल्यांदा सांगतो की जे शासकीय अधिकारी लिहितात, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, संवादच्या वतीनं हे शासकीय अधिकारी जे लिहितात त्यांच्या पुस्तकांना पुढच्या वर्षी वाजता पुरस्कार आपण दिला जाऊ ही संवादच्या वतीनं मी या ठिकाणी घोषणा करतो आणि थांबतो. धन्यवाद. भोसले सर या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष यांना मी विनंती करते की सर आपण सगळ्यांचं स्वागत करावं. सरकारी कर्मचारी त्रुटी काहीतरी काढण्याशिवाय महाराष्ट्र राज्यातले पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकाऱ्यांचं मराठी साहित्य संमेलन आज पुणे महापालिकेच्या सहकार्यानं पुणे महापालिकेच्याच बालगंधर्व कलादालनामध्ये या 20 ते 22 डिसेंबरच्या दरम्यान हे भरवण्यात येत आहे आणि या पहिल्या राज्यस्तरीय शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाला आमचे गुरुवर्य ज्यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आहे ते राज्याचे माजी मुख्य सचिव डॉक्टर नितीनजी करीर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी या जरी ते सरकारी आत्ता कर्मचारी नसले तरी मात्र त्यांचं जे योगदान आहे शासनामध्ये ते अविनाशजी धर्माधिकारी या ठिकाणी स्वागत अध्यक्ष म्हणून मला थोडंसं अडचणीचं वाटतं आहे की समोर बसलेले जे दिग्गज आहेत ज्यांचं देखील फार मोठं योगदान याच्यामध्ये आहेत ते प्रभाकरजी करंदीकर साहेब या ठिकाणी आपल्या विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांतजी पुलकुंडवार त्याचबरोबर ज्यांनी फार साहित्य क्षेत्रामध्ये शासकीय कर्मचारी असून केलं ते भारतजी सासने या ठिकाणी उपस्थित किरणजी कुलकर्णी चौडिया साहेब या ठिकाणी उपस्थित सर्वच जण आणि विशेष करून मला अतिशय आनंद होतो आहे
की पहिल्या राज्यस्तरीय शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाचं हे जे अध्यक्ष आहेत की ज्यांचे अनेक शेतकऱ्यांच्या करता जी पुस्तकं आहेत ते आदरणीय शेखरजी गायकवाड, त्याचबरोबर ज्यांनी हे जे पेरलेलं आहे ते निमंत्रक आमचे सुनीलजी महाजन, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मगर सर आहेत, आमचे जगदाळे आहेत, कलशेट्टी साहेब आहेत, सर्वच जण जे आहेत हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाकरता उपस्थित आहे. मला माहिती आहे की पुण्यामध्ये सकाळी 10 वाजता कार्यक्रम, ते पण पहिला कार्यक्रम, आणि त्याच्यामध्ये मात्र क्रांती जी आहे ती फार कमी लोकांच्यातून क्रांती होती. आणि निश्चित मला खात्री आहे की हे साहित्य संमेलन जरी पहिलं असलं तरी हा एक आपण पायंडा या ठिकाणी आपण पाडतो आहे. या साहित्य संमेलनामध्ये अनेक चर्चासत्र देखील आयोजित केलेली आहेत, परिसंवाद आहेत, आणि त्यात जवळजवळ सर्व स्तरातील सर्व वरिष्ठ अधिकारी, जवळजवळ 25 IAS अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी सहभाग घेण्याचं आम्हाला कळवलेलं आहे. या साहित्य संमेलनामध्ये अधिकाऱ्यांची जे लेखनातली जे आव्हानं आहेत त्याच्याबद्दल चर्चा होणार आहे. इतर राज्यामध्ये जे काय त्यांचं वर्क कल्चर आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं वर्क कल्चर आहे त्याच्यामध्ये देखील एक एक्सचेंजच्या माध्यमातून आपल्या राज्याला देखील त्याचा फायदा होईल. प्रशासनातील ज्या काही लक्षवेधी अशा साहित्य निर्मिती झालेल्या आहेत, मग जे आपल्या अधिकाऱ्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावधीमध्ये किंवा कालावधीमध्ये किंवा त्या पोस्टिंग केल्यानंतर त्यावेळेचे अनुभव जे आहेत त्याच्यातून जी झालेली साहित्य निर्मिती आहे, त्याचबरोबर आपल्या अधिकाऱ्यांच्यामध्ये अनेक कवी देखील आहेत, त्यांचं देखील या पहिल्या साहित्य संमेलनामध्ये त्याचा निश्चित आपल्या येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना त्याच्याबरोबरच जनतेला देखील फायदा होईल. या साहित्य संमेलनाची ज्यावेळेस आपण कृती आराखडा तयार करत होतो त्यामध्ये आजच्या संमेलनाचे अध्यक्ष शेखरजी गायकवाड यांनी हे सगळ्याच बाबी ज्या आहेत की शासनात घडणारे विनोद असतील, प्रशासनातील बदललेली भाषा असू द्या, आणि त्या भाषेमध्ये म्हणजे जसं बंदोबस्तसारखे विषय आहेत किंवा असे शब्द देखील ज्याच्यामध्ये प्रशासनामध्ये आलेले आहेत, आणि कथाकथनाचे देखील कार्यक्रम या साहित्य संमेलनामध्ये होणार आहेत. खऱ्या अर्थानं मला अतिशय आनंद होतो आहे की पुणे महापालिकेच्या वतीनं हे पहिलं साहित्य संमेलन सरकारी अधिकाऱ्यांचं होत आहे, आणि त्याच्यामध्ये निश्चितच मराठीच्या संस्कृतीला ही ओळख देणारी आहे. त्याचबरोबर ज्या साहित्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचं जे योगदान आहे आणि त्याच्यामुळं समाजाला जी काय उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे किंवा जी अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे ते निश्चितच हे लोकांना कळेल. आणि हा एक जो साहित्य संमेलन जरी हे पहिलं असलं तरी या संमेलनाची मराठी अस्मिता जी आहे, आत्ताच आपल्याला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे, आणि त्याच्यामध्ये या सर्वच विषयावर या साहित्य संमेलनामध्ये सर्व चर्चा होणार आहे, आणि एक उत्सवाचं वातावरण देखील या ठिकाणी निर्माण होणार आहे. मला आज देखील आनंद होतो की जुने सर्वच जे या ठिकाणी समोर बसलेले प्रल्हादजी कचरे असतील, त्याचबरोबर इतर सर्व अधिकारी आहेत, त्यांची देखील या निमित्तानं भेट होईल. म्हणजे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक गेट टुगेदर किंवा एक एकत्रितपणा येईल, आणि आफ्टर रिटायरमेंटसुद्धा जे काय आपले नंतरचे अनुभव आहेत ते देखील या ठिकाणी या चर्चासत्रामध्ये निश्चितच एकतर अधिकाऱ्यांना, होणाऱ्या भावी अधिकाऱ्यांना देखील ते
फायदेशीर ठरतील. आजच्या या साहित्य संमेलनामध्ये ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला ते राजीव नंदकर, सचिन इटकर, वसंत मस्के आणि सर्व जे संयोजन समिती आहे त्यांचं देखील त्यांची जी काही धडपड आहे आणि आमच्या महापालिकेचे कर्मचारी देखील ज्यांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग घेतला आणि हा पहिलं साहित्य संमेलन यशस्वी होण्यामध्ये त्यांचा जो वाटा आहे त्याच्याकरता त्यांना देखील मी धन्यवाद देतो. एकतर हे पहिलं साहित्य संमेलन आहे. मला माहिती आहे की स्वागताध्यक्षाची जबाबदारी फार मोठी असते आणि त्याच्यामध्ये सर्व नियोजन आता ह्या 2 दिवसामध्ये निश्चितप्रमाणे चांगल्या रीतीनं आमच्या महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि आमच्या सगळ्या टीममार्फत केलं जाईल. या संमेलनातून जे आहे की विशेष करून जे शासकीय अधिकाऱ्यांचं जे काय कर्तृत्व आहे ते समाजाला निश्चितपणे समजलं जाईल आणि त्यातून येणाऱ्या भावी जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत त्यांना देखील प्रेरणा या ठिकाणी मिळेल. सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील या माध्यमातून, कारण का बाकीच्या इतर मीटिंग्समध्ये वगैरे जे आहे रिव्ह्यू मीटिंग्स असतील किंवा याच्यामध्ये असतील त्यामध्ये आत्मपरीक्षण फार कमी केलं जातं. मात्र या संमेलनाच्या बाबतीमध्ये आपल्याला आत्मपरीक्षण करून आणखीन काय सुधारणा करण्यात येईल हे देखील या माध्यमातून निश्चित फायदेशीर ठरेल. जसं की पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे आणि पूर्वीचे जे आहेत की म्हणजे अगदी शिवकालापासून ते पेशव्यांच्या कालामध्ये सगळे जे आहे की कायमच घोड्यावरच असायचे. इथं देखील आपले सगळे अधिकारी कायम घोड्यावरच असतात. आता जरी गाड्या झाल्या मात्र त्याच्यामध्ये की त्यांना जे काय सुचतं आहे म्हणजे त्यांच्यातले जे काय सुप्त कलागुण आहे ते कलागुण या माध्यमातून निश्चित जनतेच्या समोर येतील आणि त्यांच्या साहित्याची ही खाण जी आहे ही या संमेलनामुळे उघडली जाणार आहे आणि त्याचा विस्तार देखील या साहित्य संमेलनाच्या दृष्टिकोनातून निश्चित होईल. या ठिकाणी जे आहे की म्हणजे साहित्य संमेलनामध्ये आपण जे पूर्वी ज्यावेळेस आता माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर 93 पासून जे सुरुवातीचं आपलं वाचन होतं त्याच्यानंतर परत एकदा आपण पुनर्वाचन केलं आणि प्रत्येक वेळेस आपला दृष्टिकोन हा जसा बदलत गेलेला आहे आणि त्याचं मूल्यांकन जे पूर्वीचं आपलंच मूल्यांकन होतं त्याचं परत एकदा पुनर्मूल्यांकन देखील या माध्यमातून निश्चितपणानं होईल आणि त्याचा फायदा देखील आपल्याला जे सुरुवातीला वाटलं डिसिजन घेताना तो डिसिजन नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे मी मुंबई उपनगरला RDC 97 साली होतो आणि त्याच्यानंतर 2022ला मी परत जिल्हाधिकारी म्हणून त्या ठिकाणी गेलो तर त्यावेळेचं माझं पूर्वीचं जी भूमिका होती आणि त्या एक 25 वर्षानंतरची भूमिका होती त्याच्यामध्ये आमूलाग्र असा बदल झाला. या ठिकाणी मला निश्चित या साहित्य संमेलनाच्या दृष्टिकोनातून जे म्हणजे पूर्वीचे जे होते मला आठवतं आहे की जोशी सर या ठिकाणी आहेत. त्यांनी आमचं यशदामध्ये वगैरे फार चांगल्या प्रकारे ट्रेनिंग घेतलं. ते चिपळूणला देखील होते. मग मला या ठिकाणी आपल्या महसूल संघटनेचे जे अध्यक्ष होते BD शिंदे साहेब, नंतर सुधाकर जोशी यांच्या अनेक कथा त्यावेळेस आम्ही ऐकलेल्या होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या कशा त्या आपल्या कामकाजामध्ये सुलभता येईल. मात्र त्यांचं कुठल्याही प्रकारचं लिखित स्वरूपात नव्हतं. म्हणजे आम्ही 4-4 तास गप्पा मारायचो. मात्र ते जर असतं तर ते निश्चित पुढच्या पिढीला निश्चित फायद्याचं होईल असं मी या ठिकाणी सांगू शकतो. एकंदरीतच जे आहेत की शेखर गायकवाड आणि या सगळ्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं हा जो उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे इतर राज्यात देखील अशाच प्रकारे होईल आणि नंतर त्याचे एक्सचेंज देखील आपल्याला होईल. मला या ठिकाणी एक गोष्ट आठवते की आपण जे आहे की आपल्याकडं वेगवेगळ्या ठिकाणी आपण पद त्या ठिकाणी आहेत. प्रत्येक ठिकाणचे अनुभव आपल्याला जर 2-3 वर्षानंतर वेगळे वेगळे येतात तर पोपट जो आहे तो फांदीला उलटा लोंबकळत असतो
आणि त्याला कळत नाही की फांदी सोडली तर तो पडणार नाही. मात्र हे सगळे अधिकारी जे आहेत, कारण का त्याला उडायला येत असतं, मात्र त्याला वाटतं की हे फांदी सोडावी की न सोडावी. या साहित्य संमेलनाच्या मदतीनं हे जे आहे की ही फांदी सोडण्याचं आणि त्याला एक उंच भरारी घेण्याचं बळ निश्चित या ठिकाणी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून येईल. आणि या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून या ठिकाणी पुढच्या देखील याच्यामध्ये जे आहे की साजेसं काम करण्याची जबाबदारी देखील माझ्यावर आलेली आहे आणि ते निश्चितप्रमाणे मी हे करतो. परत एकदा हे जे साहित्य संमेलन पहिलं महाराष्ट्र राज्यातलं सरकारी अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन आहे, त्याच्याकरता ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे, ज्यांनी ज्यांनी संयोजन समितीमध्ये काम केलेलं आहे, त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं जरी आता आहेत की याच्यानंतर आणखीन ही गर्दी वाढेल आणि हे कम्प्लिटली बालगंधर्व भरून जाईल, ते येणाऱ्या जे रसिक आहेत, जे आपले अधिकारी आहेत, जे जनता आहेत, त्याचबरोबर जे मीडियाचे लोक आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि हे निश्चित संमेलन यशस्वी होईल अशी मला खात्री आहे. आणि सर्वांचंच आभार मानून स्वागत अध्यक्ष म्हणून माझं मी भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.